तर नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या विद्यमाने 8, 9, 10, 11 आणि 11 जानेवारीपर्यंत ग्लोबल कृषी महोत्सव हा आपण साजरा करत आहोत. यामध्ये या ग्लोबल महोत्सवामध्ये साधारणपणे 200-300 स्टॉल्स आहेत. 245-75 स्टॉल्स आहेत. आणि आपण आता पाहिलं की साधारण 18 पिकं प्रात्यक्षिकं 18 कंपनीची पिकं प्रात्यक्षिकं त्या ठिकाणी होणार आहेत. आणि आज आपण जे नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती म्हणतो त्याचा गेले 4 वर्षापासूनचा उत्तम असा प्रयोग या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि जो महाराष्ट्र शासनाने ह्या केलेल्या कामाला एक गौरव त्याचा केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता 25 लाख हेक्टर सेंद्रिय शेतीखाली प्रकल्प येणार आहे. आणि गेल्या वर्षी साधारणपणे आपल्या या प्रदर्शनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा लोकांना जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपयाचं टर्नओव्हर त्यावेळेला झालेलं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट. आणि धान्य महोत्सवामध्ये जवळजवळ 1 कोटीभर रुपयाचा उलाढाल झालेली आहे. यामध्ये युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत, महिला वर्गापासून तर युवतीपर्यंत सगळ्यांना याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये विविध चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. आणि याच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, कृषी मंत्री बर्णे मामा आहे, त्याप्रमाणे कृषी सचिव रस्तोगी साहेब आहेत, नंतर आयुक्त यांनासुद्धा बोलवलेलं आहे, आयुक्त मांढरे आहेत. आणि कृषी विभागाचे लोक याच्यामध्ये उद्घाटनाला घेणार आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्या समारोपाला आपले विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब येणार आहेत. सुप्रिया सुळेंना पण यावेळेला आपण मुद्दामून बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे जयंत पाटील यांनाही बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती माजी कृषी सचिव गोयल साहेब आहेत, त्याप्रमाणे माजी कृषी आयुक्त दांगट साहेब आहेत, त्याचप्रमाणे माजी कुलगुरू राजाराम देशमुख आहेत, माजी कुलगुरू माहिंदे सर आहेत, नंतर माजी फलोद्यान संचालक डॉक्टर सुधा मडसूळ आहेत. अशा पद्धतीने समारोपाला आणि उद्घाटनाला पाहुण्यांचं नियोजन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जवळजवळ आपण 5 ते 6 चर्चासत्र, विषयाची चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. आणि यामध्ये आज प्रत्यक्ष सहभाग असलेले नाबार्ड असेल, नंतर कृषी विभाग आहे, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषद आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आहे, त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया आहे, त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याचप्रमाणे विघ्नर सहकारी साखर कारखाना आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे. अशा पद्धतीने त्यांचं केलं. आणि शुअर शॉट म्हणून कंपनी आहे, त्याचं राहुल कोळेकर म्हणून आहेत, ते खूप गेल्या वर्षी ते काम करतात. आणि गेले 5-6 वर्ष त्याने इव्हेंट मॅनेजमेंटचं काम केलं. आणि ग्रामीण भागामधील कृषी प्रदर्शनं कशाप्रकारे आयोजित करावीत याचा त्यांना खूप चांगला अभ्यास आहे. आणि विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत, त्यामध्ये त्याची रचना कशी असावी की जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक प्रदर्शनाचा भेट देणाऱ्याला प्रत्येक स्टॉलला जाता आलं पाहिजे, प्रत्येक स्टॉलला भेट झाली पाहिजे, अशा तऱ्हेने आहे. त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे या ठिकाणी धान्य महोत्सवामध्ये जवळजवळ 51 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये महिलांना त्या स्वतःचं धान्यसुद्धा विकता येणार. म्हणजे तांदूळ असेल, आपले पश्चिम पट्ट्यातील, किंवा नाचणी असेल, वरई असेल, त्याचप्रमाणे खालच्या पट्ट्यातील लोकांची ज्वारी असेल, गहू असेल, इतर धान्य त्यांना तिथे बाजरी असेल या ठिकाणी विकता येतं आणि विकण्याची सोय केली. त्याचप्रमाणे महिला वर्गाने प्रोसेसमध्ये खूपसं काम केलेलं आहे. आज आपल्या इकडे जवळजवळ 550 महिला जवळजवळ आज आपल्याकडे आहे. आणि या महिलांनी आत्तापर्यंत खूप असं मोठं काम केलं आहे. त्यातल्या महिलांना प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणतो, कारण काय महिला प्रोडक्शन करू शकतात पण मार्केटिंग ही त्यांची खूप मोठी अडचण आहे.
जाहिरात त्यांना करायला सोपी जावी म्हणून ही प्लॅटफॉर्म पण आपण निर्मिती करून दिलेली आहे. आणि ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या महिला किंवा युवती असतील ते त्यांचे केलेल्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करतात आणि ऑनलाईनच त्यांचे खरेदी विक्री ते करू शकतात. अशा पद्धतीने त्याचं नियोजन आपण करतो. त्यांना आता FSIचा पण आपण त्याला मान्यता मिळवून दिलेली आहे प्रॉडक्टला. कारण का FSI स्टँडर्ड असलं तर कोणी त्याला काही चॅलेंज करत नाही म्हणून FSIचं सुद्धा त्यांना आपण लायसन्स त्यांना मिळवून दिलेले आहेत. नंतर QR कोड आपण त्यांना डेव्हलप करून दिलेला आहे. QR कोड काय करतो, ट्रेसेबिलिटी देतो. प्रॉडक्ट कधी तयार झाला, काय त्याची मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तयार करण्याची तारीख, विक्रीची ह्याची संपण्याची एक्सपायरीची तारीख, त्याचप्रमाणे त्याच्यात कंटेंट काय असतं, साधारण ढोबळमानाने कंटेंट काय, त्याच्यामध्ये आपली कृषी विज्ञान केंद्राच्या आमच्या डावकर मॅडम त्यांच्या माध्यमातून त्याचं पोषण मूल्य आपण त्यांना काढून देतो. कारण काय असतं अलीकडं आहे ना, गिरायकाला पोषण मूल्य कळल्याशिवाय गिरायक तो माल घेत नाही. मग पोषण मूल्य कळलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना MRP ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमम रिटेल प्राईस ते त्याच्यामध्ये येते आणि कशी ऑर्डर करायची, काय करायचं ते सगळं त्याच्या QR कोडमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं आता ह्या महिलांनासुद्धा घरबसल्या उद्योग करता येतो. त्या पद्धतीने केलं. युवकांकरता आपण विशेषतः आर्याचा प्रोजेक्ट राबवतो. त्याच्यामध्ये युवकांना आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे शेतीपूरक उद्योग कसे करायचे त्याच्या दृष्टिकोनाचं मार्गदर्शन आपण वर्षभर करतो. त्यांना या ठिकाणी आपण संधी देतो आणि त्या असे जे काही नावाजलेले युवक असतात की जे यशस्वी उद्योग केलेले असतात यांना इथं येऊन लोकांना भेटण्याची, लोकांशी संवाद साधण्याची पण संधी देतो. तसंच महिला वर्गाला पण संधी देतो, तशी युवकांना विशेषतः करून जास्त करून संधी देतो. त्याचप्रमाणे विघ्नर कारखाना आणि भीमाशंकर कारखाना या दोन्ही कारखान्याचे या ठिकाणी सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. ते आर्थिक सहकार्य पण करतात. अधिक त्यांची टेक्नॉलॉजी काही त्यांनी नवीन विकसित केली असेल ती पण दिली जाते. आणि या संबंध 1 वर्षामध्ये आपण आता माती परीक्षणामध्ये स्पेक्ट्रम डिव्हाइस म्हणून IITच्या लोकांच्या माध्यमातून तयार केले की आपण सॅम्पल दिला वाणीसाहेब की 10 मिनटात तुम्हाला त्याचं लगेच उत्तर मिळतं. म्हणजे आता पूर्वीसारखा वेळ जात नाही. हा वेळ वाचावा आणि शेतकऱ्याला बा त्याच्या पिकाच्या गरजेनुसार त्याला मात्रा देता आली पाहिजे. आणि आपण काय करतो की आपल्या KVKच्या माध्यमातून नर्सरी उत्पादन आपलं मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आंबा असेल, आंब्यामध्ये हापूस आहे, केशर आहे, त्याप्रमाणे डाळिंब आहेत, त्याचप्रमाणे आपल्या याच्यामध्ये निरनिराळे जांभळ आहे, पेरू आहे, सीताफळ आहेत, या विविध प्रकारची फळझाडाची रोपं आणि नारळ. आता डॉर्फ नारळाची पण आता आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे कमी उंचीचा नारळ आणि त्याच्यामध्ये आपलं कोकोनट बोर्ड जे आहे भारताचं त्याच्यावर आपला सामंजस्य करार झाला आहे. आणि शेतकऱ्याला त्याच्यामध्ये नारळ लावण्याकरता प्रोत्साहित करणं, एका शेतकऱ्याने किमान 20 नारळ लावावेत अशी त्याची संकल्पना आहे. आणि त्या नारळाकरता अनुदान दिलं जातं, त्याच्याकरता येणारं सर्व तांत्रिक माहिती दिली जाते. ते एक आपला प्रोजेक्ट चालू आहे. नंतर मॅग्नेटच्या माध्यमातून आपण केळीच्या निर्यातीला प्रोत्साहन देतो आहे, टोमॅटोच्या मार्केटिंगकरता प्रोत्साहन देतो आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी आज आपल्या भीमाशंकर परिसरात 2018पासून आपण काम सुरू केलं आणि 2018पासून आता यश असं आलं की आपण आता 500 एकरावर गेलो आहे. सुरुवातीला आपण 20 एकर सुरुवातीला केलं होतं, आता आपण जवळजवळ 500 एकरावर गेलो. आणि त्याचे स्ट्रॉबेरी निर्यात पण गेल्या वर्षीपासून सुरू झाली, दुबईला वगैरे निर्यात झाली. आणि स्ट्रॉबेरीच्या प्रोसेस प्रॉडक्टला पण आपण प्रोत्साहन देतो आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना उद्या जो माल शिल्लक राहतो किंवा जो माल मार्केटला चालत नाही किंवा ओव्हर राईप होतो तो माल फेकून देण्यापेक्षा तो प्रक्रिया योजनेमध्ये प्रक्रियेला जातो. त्यामुळं आईस्क्रीमसारखे मध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आपण ऐकून असाल, त्याच्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा अशा पद्धतीचं काम चालू केलेलं आहे. आणि ह्या ग्लोबल प्रदर्शनामध्ये आता नव्यानेच आपण पाहिलं की जे आपण शेताला राखणदारी करण्याकरता, विशेषतः जनावरांपासून राखणदारी करण्याकरता म्हणून ते सोलर बेस जो सायरन सिस्टीम आहे त्या सायरन सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. करण्याचे प्रयोग पण चालू केलेत. कारण काय शेतकरी हा रात्रीचा काय फिरू शकत नाही. शेतामध्ये बिबट्यापासून माकडं, वानरं येतात, अलीकडं तरस पण येतात मोठ्या प्रमाणामध्ये. असे आता जंगली स्वापदसुद्धा यायला लागलेत. त्याच्यापासून शेतकऱ्याला संरक्षण मिळावं ह्या हेतूने आपण याच्यामध्ये हे काम चालू केलेलं आहे. तर या पद्धतीने पोषण आहाराची बाग आहे.
त्याच्यामध्ये महिला वर्गांनाही कुटुंबाला पोषण कसं चांगलं होईल, सुदृढ आपली पुढची प्रजा तयार झाली पाहिजे, समाज झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती सांगायला आनंद वाटतो, इंडो व्हेजिटेबल डेव्हलपमेंट असोसिएशन आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झाले. मी त्याच्या पॉलिसी डायलॉग कमिटीचा सदस्य म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की आता आपण चर्चा नेहमी करतो की पिकवलेल्या भाजीपाल्याला दर मिळत नाही. हे दर देशांतर्गत बाजारपेठेत असो की परदेशी असो, वर्ल्ड बँकेने 2200 कोटी रुपयाचा फंडिंग राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला केलेले आहे. त्याच्यात 5 राज्य निवडलेली आहेत, त्यात महाराष्ट्र अग्रक्रम आहे. आणि व्हेजिटेबल भाजीपाल्याचं चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग करून शेतकऱ्याला 2 पैसे कसे मिळतील या दृष्टिकोनातून करतो आहे. आपण आपल्या KVKच्या अंतर्गत 60 जवळजवळ फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या ज्या ॲक्टिव्ह आहेत, ज्या प्रत्यक्षात काम करत आहेत, त्या कंपन्यांनासुद्धा आपण इथे दरवर्षी वर्षातून 3-4 वेळेला राहुल गाडगे वगैरे आमचे आहेत, त्या प्रशांत शेटे ही मंडळी वर्कशॉप घेतात, कार्यशाळा घेतात आणि त्यांना आपण इन्व्हॉल्व केले. आणि आपला परिसर हा जसा ऊसाच्या शेतीला प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे भाजीपाल्याच्या शेतीमध्ये कांदा असेल, टोमॅटो असतील, इतर पुष्कळ भाजीपाला आज आपल्या मुंबई पुणे परिसरामध्ये, ठाणे, मुरबाड, कल्याण या सगळ्या भागात जातो. त्याचप्रमाणे आज आपण निर्यातसुद्धा भाजीपाला मोठ्या प्रमाणात करतो आहे. तर या सगळ्याला चालना द्यावी या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या यंदाच्या वर्षी जुन्नर तालुक्यामध्ये विशेषतः द्राक्ष बागायतदारांना खूप मोठं नुकसान झालं आणि द्राक्ष बागा तोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. कारण जातीमध्ये जो बदल करायला पाहिजे, नैसर्गिक हवामानाला साथ देणारी जाती पाहिजे होत्या, त्या दृष्टिकोनातून सुद्धा कृषी विज्ञान केंद्राने इस्रायलबरोबर पत्रव्यवहार सुरू करून जवळजवळ 12 जाती आपण त्याच्यातनं मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण काही जाती आता काश्मीरसारख्या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी आता मागवल्यात. त्याचंसुद्धा यंदा संवर्धन करून त्याचे प्रयोग करून आपण द्राक्ष शेतीलासुद्धा बळकटी आणण्याचं काम करतो आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये आपण खूपच विस्कळीत आहोत. त्याच्यामध्ये ॲप डेव्हलपमेंट करण्याच्याकरता DOGR आहे, म्हणजे कांदा लसूण संशोधन केंद्र. त्याचप्रमाणे फूल संशोधन केंद्र मांजरी का ICRचं आहे. त्याचप्रमाणे द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी आहे. या सगळ्या ठिकाणी आपण काम करतो आहे आणि त्या शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन आपण सगळ्या प्रकारचं काम करतो आहे. आणि अशा दृष्टीने आपल्याला त्या दृष्टीने काम करायचं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याबरोबर जुन्नर तालुका, खेड तालुका, शिरूर तालुका, मुळशी तालुका यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं आहे. भाताच्या शेतीपासून तर ज्वारीच्या शेतीपर्यंत आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना समन्यायी आपल्याला द्यायचं आहे. आणि या भारताची समृद्ध भारत म्हणून जी संकल्पना आहे आणि आत्मनिर्भर भारत, यामध्ये जुन्नर तालुका नव्हे तर हा 6 तालुके, त्याचबरोबर जवळपासचे 12 पुणे जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नंतर ठाणे जिल्हा असेल, त्याचप्रमाणे इकडे नाशिक जिल्हा असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये की कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांचा वावर आहे. तिथे शेतकरी येऊन भेटी देऊन जातात. असंच सतत त्यांनाही मार्गदर्शन करता येतं आणि आम्हालाही त्यांच्याकडनं अनुभव शिकता येतो. जसं आमच्याकडलं ज्ञान त्यांना आपण देतो, त्यांच्याकडचं ज्ञानसुद्धा आपण त्यांच्याकडे आणतो. म्हणून आपल्या कृषी विज्ञान केंद्राला आपले डॉक्टर प्रशांत शेटे, नंतर राहुल गाडगे, टेमकर सर, गावडे सर, खोसे सर, गणेश पडवळ, निवेदिता शेटे मॅडम, एवढा वैभव शिंदे आणि वसंतराव कोल्हे, हे सगळी मंडळी आमचे केसकर सर आहेत, अभियान आहे अधीक्षक म्हणून काम करतात. ही सगळी मंडळी अहोरात्र वाणीसाहेब कुठलीही सुट्टी रजा न घेता ही मंडळी जसं हवामान फिरतं, जसं माणूस फिरतो, तसं ते 24/7 कृषी विज्ञान केंद्रात काम करतात. म्हणून ग्रामोद्योग मंडळाचे आमचे अध्यक्ष सुजित भाऊ खैरे असतील, आमचे विश्वस्त प्रकाश मामा असतील, कार्यवाह रवींद्र पारगावकर असेल, दुसरा विश्वस्त मोनिका मेहरा असेल, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी असेल, उपाध्यक्ष आमचे शशिकांत भाऊ वाजगे असतील, आमचे सर्व कार्यकारी मंडळाचे सर्व मंडळी ही सातत्याने या नवीन प्रयोगशील गोष्टीला सातत्याने पाठिंबा देत राहतात.
आणि आपला कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी जगला तर समाज जगल ही भूमिका आमच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांची आहे. त्यामुळं या संबंध कृषी विज्ञान केंद्राच्या आणि आमच्या ग्रामीण मंडळाच्या शैक्षणिक संकुलाला आमचे सर्व पदाधिकारी सहकारी सतत मदत करतात आणि आपल्यासारखे वार्ताहर पत्रकार नेहमी त्याला योग्य पद्धतीने प्रतिसाद देतात. आमच्यातल्या उणिवा जरी आमच्याकडे असल्या त्याही आम्हाला स्पष्टपणे कानात येऊन सांगतात, आम्हाला सुधारण्याकरता संधी देतात आणि योग्य आणि चांगलं केलेल्या कार्याची सतत प्रसिद्धी दिली आहे. म्हणून मी पत्रकार बंधूंचं सुद्धा या ठिकाणी सगळ्या वर्तमानपत्राच्या पत्रकारांचं मी धन्यवाद देतो आणि आपण सगळेजण अशाच पद्धतीचं आम्हाला सहकार्य द्याल आणि पुढच्या वर्षाची वाटचाल शेतकऱ्यांची अधिक सुदृढ आणि बलवान होईल आर्थिक दृष्टिकोनातनं, अशी मला निश्चितपणे अपेक्षा वाटते. आज आपण पत्रकारांनी या ठिकाणी येऊन अमूल्य असा वेळ आपण दिला त्याबद्दल आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला आणि येत्या ग्लोबल एक्झिबिशनमध्ये पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या समारोहापर्यंत आपण शेतकऱ्यांची सुद्धा हितगुज करावं. त्यांच्याकडनं या प्रदर्शनामध्ये काय त्यांना माहिती मिळाली, काय प्रतिसाद दिला याचाही आम्हाला जर फीडबॅक मिळाला तर आपण दरवर्षी निरनिराळे उपक्रम राबवतो. त्यामध्ये नाविन्यपूर्णता आपल्याला आणायला मदत होईल. तेच जे आपल्याला नको असेल टाकाऊ असेल ते आपण टाकून देऊया आणि नव्याची सुरुवात नव्याने घेऊया. अशा पद्धतीने पत्रकार बांधवांना मी आवाहन करतो की आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपण आपलं अभिप्राय निश्चितपणे आमच्यापर्यंत प्रदर्शन झाल्यानंतर देण्यात यावे. आम्ही त्याच्यात निश्चितपणे आपलं स्वागत करू आणि त्याच्यात सुधारणा 100% करू. काही गैरसमज त्याच्यातनं निर्माण होणार असतील ते त्याचंही निराकरण आम्ही आमच्याकडनं करू. कारण काय गैरसमज आता वेळेवरच आपण त्याचं निराकरण केलं तर गैरसमज पसरत नाहीत आणि गैरसमज पसरले तर काम करणं अवघड जातं. तर त्याही बाबतीत मी पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण दोन्ही प्रकारचा आम्हाला फीडबॅक द्यावा आणि काय असेल उचित असेल त्याची कारवाई निश्चितपणे आमचे सर्व सहकारी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो. आणि आपण इथं आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पदाधिकारी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन आदरणीय कृषीरत्न अनिलदादा मेहर, विश्वस्त प्रकाश मामा पाटे, मोनिकाताई मेहर, आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित भाऊ खैरे, उपाध्यक्ष शिशुभाऊ वाजगे, त्याचबरोबर उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, सर्व पदाधिकारी रत्नदीप बर्वेरकर साहेब असतील, पटेल साहेब असतील, अरविंद भाऊ मेहर आहेत, देवभाऊ बनकर आहेत, ऋषीभाऊ मेहर आहेत, त्याचबरोबर सर्व पत्रकार मंडळी शेतकरी आहेत, पाठीमागे निलेश पाटे आहेत. सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. पारगावकर सांगितलंच नाही, काहीतरी गैरसमज व्हायचं काम नको ना. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपला हा कृषी महोत्सव येत्या 8 ते 11 जानेवारी दरम्यान 3 सेक्टरमध्ये दरवर्षी आपण करतो. त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन असतं, पीक परिसंवाद असतात आणि त्याचबरोबर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स असतात. तर याचं सर्व नियोजन आयोजन हे झालेलं आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील. ह्या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ साधारणतः 250हून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत. जवळजवळ 45 प्लॉट्स आपण वेगवेगळे केले आहेत. त्याच्यावर जवळजवळ 70 वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. परसबागेमध्ये 45 भाजीपाला आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं मिलेट उद्यान आहे, त्याच्यामध्ये 12 प्रकारचे मिलेट्स आहेत. हे सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धान्य महोत्सवामध्ये पण देखील अनेक जे काही महिला शेतकरी आहेत, बचत गट आहेत, यांचे धान्य या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. त्याचबरोबर आपल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण जे काही IoT तंत्रज्ञान आहेत, AI तंत्रज्ञान आहेत, याचे सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन्स आपण या ठिकाणी केलेले आहेत. असं सर्वांगीण शेतकऱ्यांसाठी जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण यावेळी या ठिकाणी आणतोय. सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या ठिकाणी यावं आणि ते पाहावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज,
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.